आजच्या या एक्सेलच्या शीटमध्ये आपण EMI कॅल्क्युलेशन्स कसं काढतात ते आपण पाहणार आहोत. EMIचं फुल फॉर्म होते एव्हरी मंथ इन्स्टॉलमेंट. आपण अनेक इन्स्टॉलमेंटवर काही वस्तू घेत असता, बाईक घेता, कार घेता, मोबाईल घेता, त्याचे हप्ते आपल्याला काढायचे असतात. किती वर्षामध्ये आपल्याला किती रुपयाचा हप्ता पडतो आपल्याला काढायचा. तर EMI कॅल्क्युलेशन काढण्यासाठी अगोदर इथे एक फंक्शन वापरावं लागते, इक्वल टू PMT नावाचं फंक्शन वापरावं लागते. PMT म्हणजे प्रिन्सिपल मंथ अँड टर्म्स. याचं फुल फॉर्म इथे ब्रॅकेट द्यायचं आहे. अगोदर या सेलवर क्लिक करायचं आहे. इथं भागिले 12 करायचं आहे आपल्याला, असं कॉमा द्यायचं आहे आपल्याला. या सेलवर क्लिक करायचं आहे, गुणिले 12 करायचं आहे असं. परत कॉमा द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला या अमाऊंटवरून मायनस ही अमाऊंट मायनस करायची आणि कंस बंद करायचं आहे, एंटर करायचं आहे. तर आपली ही अमाऊंट निघते असं. पण ही अमाऊंट आपल्याला मायनसमध्ये दाखवते असं, -1400 रुपये. तर इथं या PMTच्या समोर आपण इथं मायनसचं सिम्बॉल द्यायचं, एंटर करायचं. तर आता ही राऊंड फिगरमध्ये व्यवस्थित आपल्याला अमाऊंट दाखवते. लक्षात ठेवा, आपण हा फॉर्म्युला दाखवला करून तुम्हाला. PMT फॉर्म्युला आपण वापरला EMI कॅल्क्युलेशन काढण्यासाठी. तर आपण बाईकच्या ऐवजी कार घेऊ शकता. कार घेतलेली आहे आपण, 4,50,000ची कार घेतलेली आहे आपण. डाऊन पेमेंट तसं आपण 1.5 लाख भरलेलं आहे. डाऊन पेमेंट म्हणजे आपण कार घेण्यासाठी आपण पेमेंट देतो ना काहीतरी, त्याला डाऊन पेमेंट म्हणतात. तर 1,50,000 भरले आपण. आणि व्याजाचा दर आपण काही असेल 12%, 18%, 18% देऊ शकता. तर ते 3 वर्षात मला फेडायचं आहे. तर कितीचा हप्ता पडतो? तर जवळपास 10,845 रुपयाचा हप्ता पडतो. तर अशा प्रकारे आपण EMI कॅल्क्युलेशन आपण काढून दाखवलं. तुम्ही तिथं काढून बघायचं आहे. हे काही एक्झामला येत नाही, पण आपल्याला हे माहीत पाहिजे एक्सेलमध्ये नेमकं आपण काय करू शकता. तर अशा प्रकारे आपण EMI कॅल्क्युलेशन करून दाखवलं आणि ते आपण काढायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे EMIचं फॉर्म्युला फंक्शन तुम्ही ते काढून दाखवा.